नमस्कार, मी कृपा राजेंद्र सपकाळ. बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे. काँग्रेसच्या दिल्लीतल्या बैठकीत 6 खासदारांनी दांडी मारली आहे. एकूण 16 पैकी फक्त 10 खासदार बैठकीला उपस्थित होते, तर बैठकीत अनेक खासदारांनी तक्रारींचा पाढा वाचून दाखवलाय. राज्यातील खासदार समन्वयक प्रणिती शिंदे यांच्यावर नाराज असल्याची माहिती आहे, तर सूचना आणि माहिती व्यवस्थित पोहोचत नसल्याची तक्रार आहे. अशी कोणतीही बैठक बोलवली नसल्याचं मात्र काँग्रेसचं स्पष्टीकरण आहे. अधिक अपडेट घेऊयात आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून. भाग्यश्री, खरं तर ही बैठक होती आणि काँग्रेसच्या दिल्लीतल्या या बैठकीत 16 पैकी फक्त 10 खासदारच बैठकीला उपस्थित असल्याची माहिती आहे. अधिकची अपडेट काय? नक्कीच आपण बघतोय की 16 पैकी फक्त 10 खासदार बैठकीला उपस्थित होते. त्यातल्या बऱ्याच जणांनी असं सांगितलं की महाराष्ट्रातील खासदारांचा समन्वय असलेल्या खासदार प्रणिती शिंदे यांच्याबाबत खरं तर नाराजी व्यक्त केली आणि खासदारांपर्यंत त्या व्यवस्थित सूचना आणि माहिती पोहोचवत नसल्याची तक्रार देखील त्यांनी केलेली पाहायला मिळाली. मात्र या संदर्भात काँग्रेसच्या काही वरिष्ठ सूत्रांना संपर्क साधण्याचा आपण प्रयत्न केला, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. यावेळी ते असं म्हणतात की कोणतीही अशा पद्धतीची बैठक बोलवली नव्हती. केवळ हर्षवर्धन सपकाळ दिल्लीमध्ये गेले होते आणि दिल्लीमध्ये ते गेले असल्या कारणाने सगळ्या खासदारांना केवळ भेटीसाठी बोलवलं होतं. ज्यांना शक्य झालं ते आले. त्याचं कारण दोन्ही सभागृह जी आहे ती चालू आहेत, लोकसभा असेल राज्यसभा असेल. त्यामुळे काही जण राज्यसभेत होते, काही जण लोकसभेच्या सभागृहात होते बसलेले. त्यामुळे ज्यांना जमलं त्यांनी ते लोक हर्षवर्धन सपकाळ यांना भेटायला आले. जे खासदार ज्या खासदारांना जमलं ते खासदार आले. अशा पद्धतीची माहिती जी आहे ती काँग्रेसचे काही कार्यकर्ते आहेत किंवा वरिष्ठ सूत्रधार आहेत ते देताना पाहायला मिळतात. असंही म्हणणं होतं की कोणताही व्हीप बोलवला नव्हता किंवा बैठकीचं पत्र कुठेही काढलेलं नव्हतं. त्यामुळे त्यांना जमलं ते आले असं स्पष्टीकरण काँग्रेस देत आहे सध्या. अगदीच भाग्यश्री, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या या अधिकच्या माहिती संदर्भात.